खरंच काय हरकत आहे? म्हणजे तुम्ही दोघं बी खुश व्हाल आणि त्या मुलाला पण नवीन आईबाप मिळतील ना. खरंय. आणि रुपालीताई, अहो विचार केला तर तुम्ही पण काही कमी दुःख सहन केलंय का? आणि आपल्या घरात जर अजून एक लहान मूल आलं तर घरातलं वातावरणच बदलून जाईल. नाही खरंच आहे बरं का. बघा ना, फक्त अमोल घरात आहे तर घरातलं वातावरण किती भारी आहे. आणि अजून एक बाळ घरात आलं तर गोकुळ होईल, गोकुळ घराचं. हो सर, त्या मुलाच्या खऱ्या आई बापापेक्षा तुम्ही त्याला जास्त जीव लावाल हे माहीत आहे आम्हाला. तुम्ही दोघांनी खरंच विचार करा. दादा, आपल्याला मूल नाही हे दुःख आहे ना आयुष्यभराचं, निघून जाईल रे तुझं. एका लहान जीवाला मोठं करण्याचा आनंद लय वेगळा असतो. ते सुख मिळेल तुम्हाला. वहिनी, एकदा विचार कराच. बरोबर. आणि रुपालीताई, अहो मूल नाही म्हणून किती लोकांचे टोमणे ऐकून घेतलेत ना तुम्ही. हे बघा, तुम्हाला पण अधिकार आहे आई म्हणून एका लहान मुलावर प्रेम करण्याचा, त्याला जीव लावण्याचा. रुपालीताई, मागची 7 वर्ष मी तुमच्यासोबत राहत नव्हते. तुमची चिडचिड करणं खूप साहजिक होतं तेव्हा. पण मला सांगा, त्यापेक्षा सुद्धा अमोल तुमच्या नजरेसमोर नाही याचं दुःख जास्त होतं ना, हो की नाही? रुपालीताई, हे लहान मूल ना तुमच्या आयुष्यात आनंद भरून टाकेल. खरंच एकदा विचार करा. मला माहिती की तुम्ही स्पष्ट बोलणार नाही, पण आजच वेळ आहे. हो, खरं आहे. अमोल बाळा, काय करतोयस तू? बाबा 2 मिनिटात प्लीज. अरे मोठी मा, बोला रे. मोठी मा. मी 3 महिन्यापर्यंत काउंट करेन. तुम्हाला माझी शपथ आहे की तुम्हाला मूल हवं का नाही याचं मला खरं उत्तर द्यायचं.